सांगतात, अरे ज्याच्या पोटी राम जन्माला आला त्या दशरथाचा आयुष्याचा दोरा तुटला. अरे नंदबाबांचा आयुष्याचा दोरा तुटला. यशोद्या मैयाचा आयुष्याचा दोरा तुटला. कौशल्य आई साहेबांचा आयुष्याचा दोरा तुटला. आणि तुमचा आणि माझा राहणार आहे. नका भ्रमंतीत राहू दादा. काही लोकांचं आयुष्य समजलं, त्यांना देवही समजला नाही आणि परिवारही समजला नाही. जन्माला आला, रेडान पाणी भरून भरून मेला. आयुष्य कळण्यासाठी माणूस म्हणून जगावं लागतं. आयुष्याचं स्वरूप तत्व हृदयामध्ये साठवावं लागतं. काही लोकांना आपल्या पोरांबद्दल किव येत नाही ना आपल्या धर्मबद्दल किव नाही. काहींचं आयुष्य कान्याकोपऱ्यात नाही संपूर्ण संपलं. काही काही आयुष्यभर मायबापाशी सुद्धा घरातल्या घरात बोलले नाहीत. ते आयुष्य खरंच सुगंध दे. तो आयुष्याचा रंग कधी सुंदर राहील. अरे ज्या आईच्या पोटी जन्माला आलो आपण त्या आईशी बोललो नाहीत. ज्या आईच्या मांडीवर आपण रात्रंदिवस झोपलो, आज त्या आईला आपल्या मांडीची गरज आहे. त्या आईला मांडी दिली नाही आपण. काय आयुष्य पेटवायचं आपल्याला. आपला बंगला होतील, आपला पास गाड्या होतील, काय करायचंय आपल्याला. म्हणजे आजी आजोबांच्या काळातली एक गोष्ट मला सांगायची ते की ज्याला आता आपण संभाजीनगर म्हणतो ना, त्याला पहिले आपण औरंगाबाद म्हणत होतो. या औरंगाबाद संभाजीनगरला संभाजीनगर स्वातंत्र्य काळातली अशी गोष्ट आहे की राष्ट्रपती साहेबांनी असं फरमान काढलं की मला कैद्यांना भेटायचंय. ज्यांना असं वाटतं ना की माझ्या परिवारात माझी आईही मनासारखं वागत नाही, पण पत्नीही मनासारखं वागत नाही, त्यांनी एवढं उदाहरण घरी घेऊन जा. मी म्हणणार नाही म्हणा 30,000 पॅकेट भर द्यायचे असं, पण घेऊन जा. मी रोज समाज प्रबोधनावर बोलणारा माणूस आहे. माझ्या कीर्तनात मी जास्त देव सांगणारा माणूस नाही. आणि ज्यांना जास्त देव ऐकायचे असतात मी तर त्यांना हात जोडून सांगतो, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. आणि जास्त देव साठवतं, जास्त माडा घालतस, अशाही काही लोकांकडे मला जास्त अपेक्षा नाही. फक्त माडा एक काय घालतात नाही, पण मायबाप मारा. जगाला दाखवण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच असतात बायान माणसे, सासू सासरा मरी घ्यात ना, सरपित्री अमावश्याना दिन आलन कालाने 56 भाज्या करशात, पण जितकी सासू मोठ्या एक भाजी सुकणी खावत नाही. जित्ता सासराला असं बट्ट बट्ट वाढी दिशात, नवऱ्याला तरण तरण काढी ठेवशात. आणि सासूनी जर इस्ती तरांनी वाटीला हात लावा तर गरमा गटाना करी उठशात. आणि त्या बहिणी मातेवर पाणी टाकायला जातीस आणि सासू सासरासनं खाणं वकांतीस. नका जा बहिणी सोन पाणी टाकाले. पाणी टाकीचा उपयोग नाही बाबा. आयुष्याचा रंग त्याचा सुगंध आहे की ज्या बाईनी सासू सासरा आपला मायबाप नगत वागात. मान्य हो, सासू सासरा म्हातारपणे चिडचिड करतस, नाही तो जाडं मोठं बोली उठतस, नाही तो काही बी काम करायला लावतस. पण एक सूत्र आहे, ज्यांना घरमा दल्ला दल्ली जित्ता येत ना, आज त्या घरले वयने ज्यासना वसरीमा दल्ला दल्ली खाट आहे ना, तरी बाहेर जरी निघली तरी डोक्यावर पदरली. ज्याने उगरणा बाहेर निघता डोक्यावर पदरली. अंदाज काढा ना तडे सासवनी सासरा जित्ताय. जटे असं बोडके डोकं निघरायना समजली हो, सासू सासरा खपाडी दिना. सूत्र व्याख्या निघतात. आणि त्या राष्ट्रपती साहेबांनी फरमान काढलं की मला कैद्यांना भेटायचंय. आणि कैद्यांना भेटायचंय आणि सर्व प्रशासन हादरलं ना. शिपाई पाहिजे तर कॉन्स्टेबल पाहिजे तर DSP पाहिजे तर फौजदार पाहिजे. एक चढे दिल्या. ओ बाप घामपुटी आहे की ओ बाप रे राष्ट्रपती येणार आहे. राष्ट्रपती पद काय हलकं आहे का? राष्ट्रपती पद काही असं मोबाईल चिवडणार असले समजस का?
राष्ट्रपती पदापर्यंत जाण्यासाठी रंग जाडावं लागतं, 24 घंटे अभ्यास करावा लागतो. अशी इमलनी पुढे चाईस थुकणार असले राष्ट्रपती समजी का? राष्ट्रपती प्रतिभाताई झाल्या होत्या. सर्व ऐका नवीन पोरींनो, बाप्पा स्वेटर मागशात, बाप्पा पावडरना डबा मागशात, माय बाप्पा बट मागशात. माय बाप्पा असं कधीच म्हणत नाही, पप्पा मी 1 नंबर आणीच दा काढसू येण्यासाठी मला असं पुस्तक आणि द्या बरं. असा शब्द नाही फुटाव, बाप्पा मला हाऊ कपडा आण द्या, मला हाई वन्नी आण द्या. मग राष्ट्रपती वशात का तुम्ही? राष्ट्रपती ज्या दिवशी घरातली पोरगी होते ना, त्रिभुवनातलं सुख त्याच्या बापाच्या पायावर लुडत. जगातली लोक सल्यूट करतात, प्रशासनाची लोक सल्यूट करतात. असं स्वप्न पहा ना तरुण पोरांनी, की जर आपण एखाद्या उद्योगपती म्हणा किंवा एखाद्या शिक्षणावर अशी लहर कमवायला पाहिजे की जर आपला बाप जसा अगर सालदार क्या बरी बरी आपला बापना गुडघा टेकाय घ्यात, पण त्या माणसाने कधी आपला बापले असा गल्लाच भर पाणी पाज नाही. अरे असं कमावा, असं शिक्षण करा. आपला बाप जर त्या गलीमैन गया किंवा जसना घर आपला बापनी सालदार क्या भरात असा माणूस जरी आपला बापना गलीमैन फिरणार ना, तर आपला बाप बंगईवर झोका घेताना दिकायला पाहिजे. आणि त्या माणूसने आपलं घर दे किसन त्या डोक्यामधली टोपी पडायला पाहिजे आणि त्यांनी आपला बापले वाकीन राम राम घालायला पाहिजे. त्या दिन माय बापनी 56 इंचांनी बस. मग त्या बापनं माईनं नाक उत्सव असा मोबाईल चिवडणारच ना. काय आयुष्याचा रंग राहतो तुम्हाला सांगू. जालन्यातलं एक मुसलमानाचं पोरग अन्सार शेख नावाचं कलेक्टर झालेलं आहे. अन्सार शेख नावाचं मुसलमानाचं पोरग. ऐका, बुच्चा घरना बुच्चा जातना भारी भरणारा, जमीन जुमलावर गुतू चालणारा एक मुसलमानाचं पोरग अन्सार शेख नावाचं पोरग कलेक्टर झालंय. कधीतरी युट्यूबला जा टाका. अरे काय हिंदूचं पोरग मराठी बोलेल इतकं गोड मुसलमानाचं पोरग बोलतो. त्याला कळलं ना आयुष्याचा रंग, त्याला कळलं आयुष्य. आम्ही 45 मिनिटं त्याची मुलाखत घेतली आहे. मी त्यांना प्रश्न केला, अन्सार साहेब तुम्ही कलेक्टर पणापर्यंत गेला, तेवढी मजल कस काय मारली हो? त्या मुसलमानाच्या पोराला आदर देऊन बोललो मी. जात पंथ धर्म शिक्षणापुढे चालत नाही राजीव. ज्याचे बुद्धिअंक ग्रेट आहे ना, तो कोणत्या का जातीचा असे ना, आपण त्याला आदरयुक्त नम्र घालू. म्हणता अन्सार साहेब तुम्ही एवढ्या उंच पदावरती गेलात, कस काय मजल मारली तुम्ही? कसं एवढं आयुष्य घडवता आलं तुम्हाला? त्यांनी एकच सांगितलं, म्हणे साहेब महाराज आतापर्यंत लाख लोकांनी माझ्या मुलाखती घेतल्या असतील, पण असा प्रश्न नाही कोणी केला की तुम्ही एवढी मजल कशी गाठली. त्या अन्सार शेख मुसलमानाचं पोरग सांगत होतं, साहेब माझ्या 3 बहिणी घरात विधवा आहेत. ज्या 3 बहिणी घरात विधवा आहेत ना, तिनं 3 पोरं आहेत. अगोदरच माझे 4 भाऊ घरात, त्यांच्या पत्न्या, त्यांची मुलं. आमचं घर 10 बाय 20 ची खोली आहे सरळ, तिथंच बाथरूम, तिथंच संडास. आणि या 10 बाय 20 च्या खोलीत आमचं साधारण 32 लोकांचं कुटुंब राहतं. बेडरूम राहणारा आणि क्वाटवर जपणारा, मायबापना जीवर रात्रात मोबाईल चिवडणारा. ऐका 10 बाय 20 आपला हॉल सुद्धा राहत नाही. साहेब महाराज माझा बाप जालन्यात 3 चाकी सायकल चालवतो. ज्याला घर धकवायचं असतं ना, त्याला स्वतःचे स्वप्न जाळावे लागतात. ज्याला घर पुढे घेऊन जायचं असतं ना, त्याला स्वतःचं शरीर जिवंतपणे जाळावं लागतं. डहनावरती काय चटका लागेल हो
एवढा चटका लागतो. म्हटलं मान्य तुमचं घर 20x10 होतं, 30-32 लोकांचं तुमचं कुटुंब आहे, तुम्ही क्लास लावले. म्हणे साहेब महाराज कोणाच्या नशिबी क्लास, कशाचं काय हो साहेब. म्हटलं मग कस काय पोचलात तुम्ही. म्हणे माझा बाप 3 चाकी सायकल चालवायचा, दिवसभर माझा बाप घर धकवण्यासाठी सायकलीवर माणसं व्हावायचा. आणि ज्या वेळेस माझा बाप घरी यायचा सर्वजण आम्ही जेवून झोपून जायचो, ज्याला जी जागा जी गोदडी जी झावर सापडली. पण माझा बाप सर्वांपेक्षा उशिरा यायचा. माझ्या बापाला पोटभर खायला नसायचं, जे भाकरच्या डालकीत उरायचं ते माझा बाप खाऊन झोपत होता. माझ्या बापाने माझ्या आईला कधी भाजी सांगितली नाही, माझ्या बापाने माझ्या आईला कधी स्वयंपाक विचारला नाही. माझा बाप यायचा आणि जे राहायचं ते खाऊन झोपायचा. मी अभ्यास करायचो, मी दुरून पाहायचो की माझे अबू आहे, अबूने खाना खाया. माझा बाप जेवण करायचा ना. पण माझा बाप जेव्हा मी अभ्यास करायचो त्या खाटेपासून असं 3 फूटवर असं खाली जेव्हा भिंतीच्या कोपऱ्यामध्ये झोपायचा, माझा बाप रात्रभर कणायचा, माझा बाप रात्रभर कुथायचा. एक एक अंगाचं असं नस नस त्याची दुखत होती. या कानीवरनं त्या कानी व्हायचा. कधी खोकला यायचा, बसून राहायचा, कधी गुडघे दुखायचे, कधी पोटऱ्यांना दोऱ्या बांधायचा. माझा बाप सायकल चालून चालून थकलेल्या असायचा, माझ्या बापाच्या पोटऱ्या दुखायच्या. माझा बाप सेंटिंग तारानं तंग करून झोपायचा. मैंने अपने अब्बू के आंखों के आंसू की चिंता की थी. मी माझ्या बापाचं एक एक कन्न कुतन ऐकलं होतं. मी माझ्या बापाचं रात्री कन्न माझ्या हृदयात ठेवलं होतं. अरे एवढे पोरं इथं बसलेत, तुम्ही कधी आपल्या बापाचं कन्न ऐकलं रे तुम्ही? कधी आपल्या बापाचा घामाचा वास घेतला रे तुम्ही? नालायक अवलादी हसायला लागतात तेव्हा पश्चाताप येतो की या आपल्या धर्मात मेलेली परवडली पाहिजे होती. आऊस ना पोटे काऊस पैदा होय ना की बदनामी घराण्याची होते. अरे 4G ना रिचार्ज मारी सन, 5G ना रिचार्ज मारी सर, एक बी पोरगा कलेक्टर होईना आणि आपला मा. हे साक्री तालुक्यात सांबोड्याला राजेंद्र भारुड साहेब कलेक्टर झालं, भिल्ल कुटुंबातले. 1.5 तास मुलाखत घेतली आम्ही त्यांची की साहेब भिल्ल जातीत जमातीत तुम्ही जन्माला आले, कलेक्टर झाले. आयुष्याचा सुगंध, आयुष्याचा रंग कसा कळला हो तुम्हाला? त्यांनी एकच सांगितलं, साहेब पोटाची भूक आणि नशिबी पडलेली गरिबी माणसाला सर्व शिकवते. आज इथं असे अनेक माणसं आहेत की ज्यासनी लोकेश नगर हावदे वरात गवते कापात मालकना 100 पोरेसना चड्ड्या दवा पैन टुंगणे दवा पैन बठ्ठा कामे करात. जर मालकना घर बाई पाशी सतकोर भाकर मांगी हुई ती सुद्धा चोरी दपी खाती हुई. घर बाईले कधी सांग नाही की मी मालकना घर लोणचं पुई खादी का तिखट खादी, फक्त बाईले हसताना तो माणूस दिखना. अशा अनेक बाया आहेत आटे की बापनं दुनिया न हुई पण जो नवरा पले पण ना त्यांनी परिस्थिती गरीबी नाही हुई. कधीच बाप्पा घरानं सांग नाही ना, कधी कोणा पर रडण्यात ना कधी कोणा पर रुसण्यात. फक्त बहीण म्हणा नवऱ्याने मान 4 लोकेच मग खाले जावा नको म्हणजे सण आयुष्यभर तिसना दोरा स्वाभिमानना जगाडा तिसनी. अनेक बायांना मी कधी कधी विचारतो, कागताई अनेक बायांना विचारतो, कवबी नव्हतून करणं माणूस जसं बाशिंग सोडत तसं तू हा कायम दारू पेस मारस ठोकस. त्या 100 पोरे 4 पोरे तू पदर मग घाली मोठा करात. अहो माणूस तुला मन सारखा कधीच वागणार नाही.
तुला असं कधीच विचारू नाही का की यांना आयुष्याना जोरा तुडी सन्निंग जॉब येईल फार कधी देव यांना पोरे यांना अंगेलाही देव. अनेक अनेक बाया सांगतात महाराज ज्या दिन मला हायत लागली होती ना त्या दिन मन माहिनी असं कोकरा मला लिसन मन बोकड धरीसन एकच सांगत देख आबाई देख बबडी देख तायडी पोरणी जात नांती बरी का मरती बरी जना गरजाशी तटी अशी वागी जायचो की तुना बाप दर्जा मा घुसना ना तर तुना नवराना जीववर नाही तुना सासराना जीववर नाही बेटा मरता मरी जायचो पण त्या गाव मा अशी जगजो का तुना बापले तुना वागावर 17 जणीसनी स्वैरासनी चहा पिवाल बोलावल पाहिजे. याला म्हणतात आयुष्याचा रंग आणि सुगंध. याला म्हणतात जीवनाची ललाट. काही काही वेळेस घरामध्ये बाया ज्या सासवा झाल्या आहेत ना त्या नवऱ्यावरती रुसतात. म्हातारपणी सुना घरात आले मुलं घरात आले का वादविवाद जास्त होतात. पण सर्वांनी एक कृपा करा. अरे आज तुम्ही हरिपाठात नाचत होतात तुम्ही काकड्यात नाचत होतात तुम्ही संध्याकाळी देवाला लावत होतात. अरे न जाणे उद्याच्या संध्याकाळी आपल्याच फोटो समोर दिवा लागू शकतो. न जाणे पत्नी जाऊ शकते न जाणे पती जाऊ शकतो. कोणाच्या प्रस्थानाच्या स्वाऱ्या कधी येतील कोणाला सांगता येईल. कोणाचा जनेजा उद्या संध्याकाळी ठेवला जाईल सांगता येईल. अरे भिल्ल कुटुंबातलं जमातीतलं पोरग सांगत होतं साहेब मी सहज कलेक्टर झालो नाही. माझ्या आईच्या पोटाला 7वा महिना असताना माझा बाप मेला अगोदरच 4 अपत्य. माझा बाप मेला माझ्या बापाची सारी सरकळली जात नाही तोपर्यंत माझ्या आजी जवळ गली आलीतल्या बाया सांगायच्या की या वंशले वाचू नका द्या एक तर किरटिंग कर टाका. माझ्या बापाची सारी सरकळली गेली. माझ्या आईला सरकारी दवाखान्याकडनं सल्ला घेऊन किरटिंग करायला घेऊन गेले तर माझ्याच मावशीला संतती नसल्यामुळे माझी मावशी रस्त्यात आडवी झाली आणि सांगितली की ना या पोऱ्याला माराना नाही मला देवनी ना दिनी ना संतती मी याला जतन करीन मी वागीन याला. रस्त्यातनं माझ्या मावशीला माझ्या आईने अडवलं. माझ्या आईचे दिवस भरतीला आले मी जन्माला आलो पण माझी आजी माझी मावशी आणि माझी माय तिघ विधवा बाया. मी जन्माला आलो आणि तिघ रडत होत्या की आबा घ्या तुला काय लाड पुरावती. तिघ बाया रडत होत्या. काय उद्योग होता हो साहेब आमचा. आम्ही मोहची दारू पाडणारी माणसं मोहची दारू विकणारी माणसं. पण जसं पहिलीत जायला लागलो दुसरीत जायला लागलो माती चाटता चाटता मी आमच्याकडे आलेल्या उत्साह जातना लोकेसना चाकणं चाटायला लागलो. कोणा शेंगदाणा पडेल कोणा मुरमुरा पडेल कोणी शेव पडेल. बालवाडीत जायला लागलो. 4थी पर्यंत शिक्षण झालं. 4थीत माझ्या गुरुजींनी माझा नवोदयचा पेपर भरून दिला. मलाच माहित नाही मी नवोदयची परीक्षा कशी पास झालो. मला कोणता क्लास नाही. ज्या मायबाप जीवर क्लास लावणार आहेत ना त्यांनी कधी युट्यूबला जा जे देखा ना ते देखतेच नाही मोबाईलवर. जे शिकायला पाहिजे ते शिकतच नाही. आणि 1000 पोरे मायबापना नावावर कोपरांडी फोडतात तुमना पायरे जाये. अरे मायबापाला काय दोष देतात. घ्या ना कधीतरी या अन्सार शेखाचा जीवन चरित्रपट घ्या ना या राजेंद्र भारुडकरांचा चित्रपट. त्यांनी एकच सांगितलं की मी 4थीत नवोदयची परीक्षा पास झालो. माझ्या गावातली 5 पोरं आणि मी 6वा. आम्ही ज्यावेळेस निघायला लागलो तो कोणाचे काजू कोणाचे बदाम कोणाच्या मेथीचे लाडू तो कोणाच्या पापड्या बांधलेल्या. जशी जशी माझी मुदत जायची येत होती माझी आजी रोज मला सांगायची. माझ्या आजीला कलेक्टर आणि कंडक्टर समजत नाही होता.
साधीबाधी बाई तिला आयुष्याचा दोरा आयुष्याचा सुगंध नाही समजला. मी गल्लीमध्ये खेळायचो ना तर माझी आजी मला त्या खाकी कपड्यांवरती सांगायची, राजा आपला जातना जमाना ना काय फेडजो, आपला जातना पांग फेडजो, मोठा कंडक्टर व्हायचो. मला पोरं हसायचे की तुने आजी कंडक्टर सांग राहिनी, पण मला समजत होतं माझी आजी मला कलेक्टर बनवायचं स्वप्न पाहते. असं स्वप्न पहा माझ्या मोठ्या मोठ्या घराच्या बायांनो. जर बाप पोऱ्यांना अभ्यासलेस विना मत कुदी नका पडा. बाप जर पोऱ्याला इथला तिथला हानस विना त्याने कयावता अभ्यास. तुम्ही पुढे पुढे बोलू नका. ज्या बाया अशा मधमास कुत्तीस ना पोऱ्यासनी प्रगती नाही. बस बाप जर पोऱ्याला चिचडसवी हानसवी ठोकसवी त्यांना अभ्यासलेसवी त्यांना हिशोबलेसवी ना मधमा कोणतीच मायनी पडाना नाही. आणि जी माय मधमा पडसवी आतेच जी माती लोटसवी म्हातारपणी रडावं लागेल. 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र फक्त दुर्योधन दुःशासन नालायक जन्माला आले होते ना. बापाला जंगलात जडून मरावं लागलं, आईला जंगलात मरावं लागलं. तसं मरणले नाही का? आणि तसं जर मृत्यू घ्यायचा असेल, जर आपण वागताना चुकलो तर आपलीच पोरं आपल्याला टाकून देतील. हे उदाहरण देतात चोखोबारा अभंगाच्या 2ऱ्या चरणात. टाकून देतील रांडा पोरे, टाकून जातील रांडा पोरे.